जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 12 ऑगस्ट रोजी पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या। पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखेत बदली झाली असून भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून आशिष शेळके यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बदली झाली। नवीन अधिकारी आता गुन्हेगारी रोखण्यात यशस्वी ठरतील का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। देशाच्या अमृत महोत्सवाअंतर्गत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला शेवगाव येथे सुरुवात झाली आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जागृती आणि देशाच्या गौरवासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज फडकवण्याबाबत शासकीय परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने शेवगाव येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। रॅली काढताना राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले। रॅलीमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगाचा नारा दिला आणि देशभक्तीपर गीतांचा गजर केला। विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान आदी घोषणा देत विद्यालय ते शिवाजी चौकापर्यंत प्रभात फेरी काढत घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याबाबत जनजागृती केली। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी लागवडीची नोंदणी केली। अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्यातील महायुती सरकारने अर्थसहाय्य घोषित केले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील 5,08,530 सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 175 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे। पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले। उपअभियंता विलास पाटील, शाखाधिकारी राजेंद्र पारखे, सलीम शेख आदी यावेळी उपस्थित होते। धरणाच्या सर्वच 11 दरवाजातून 2000 क्युसेकने पाणी सोडले गेले। आवश्यकतेनुसार या विसर्गात वाढ केली जाणार आहे। पाणी सोडण्याआधी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पाणी नदीपात्रात सोडल्याने लाभधारक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। राज्य सरकारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेपासून करजगावसह नेवासा तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत। न्यायालयाने कर्जमाफी करण्याचे आदेश देऊनही कर्जमाफी न झाल्यामुळे करजगावसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून करजगाव येथे उपोषण सुरू केले आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेपासून करजगाव सेवा संस्थेचे 212 सभासद तर नेवासा तालुक्यातील 1664 सभासद शेतकरी वंचित आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे। कर्जमाफी न झाल्यास सहकार मंत्र्याच्या घरासमोर 15 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील वाघोली गावात वृद्धा नदीवर पूल नसल्याने 250 लोकसंख्येची वस्ती गावापासून विभागली गेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही अद्याप पुलाचा प्रश्न सुटला नसल्याने पावसाळ्यात या वस्तीचा गावाशी संपर्क तुटला आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट पासून तहसील समोर आंदोलनाचा इशारा दिला आहे। वाघोली गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर 250 लोकसंख्येची कुरण वस्ती आहे। गावाच्या बाजूला वृद्धा नदी गेली असून ती नदी ओलांडून कुरणगवाडीला जावे लागते। वस्तीवर दैनंदिन गरजेच्या सोयी नसल्याने वस्तीवरील लोकांना दररोज कामासाठी नदी पार करून वस्ती बाहेर जावे लागते।
कर्जत शहरात सोमवारी सकाळपासून एका निवावी फ्लेक्सने राजकीय सह सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे। या फ्लेक्समध्ये कर्जत जामखेड समाचार म्हणून सुपारी आणि लाकडी बाज असे चित्र टाकत सुपारी बाज असा अप्रत्यक्ष उल्लेख त्यात केला आहे। यासह लवकरच घेऊन येत आहोत असे लिहून पुढील अपडेट 16 ऑगस्टला असे शब्दांकित करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे। विशेष म्हणजे हा फलक कुणी लावला याबाबत नगरपंचायतीकडे काहीच माहिती नाहीये। विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना कर्जत जामखेड मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि मित्र पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। जवळे येथील बसस्थानकात सुविधांचा अभाव आहे। इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे। तत्कालीन खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांनी नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव पाठवला होता। यात महिला पुरुषांना स्वतंत्र स्वच्छतागृह, परिसरात व्यापारी संकुल करण्याबाबत म्हटले होते, परंतु तो प्रस्ताव स्थानिक पातळीवरील राजकीय हेवादाव्यांमुळे मंजूर झाला नाही। सध्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे। आता खासदारही पारनेर तालुक्यातीलच आहेत। त्यांनी याबाबत प्रयत्न केले तर निश्चित बसस्थानकाचा व व्यापारी संकुलचा प्रश्न सुटू शकतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी ते खरवंडी कासार रस्त्यावर सापळा लावून गुटखा वाहतूक करणारी मोटार कार पकडली। एकाच ताब्यात घेत मोटारीसह 3,37,815 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। श्रीरामपूरवरून गुटखा विक्रीसाठी आणल्याची कबुली ताब्यात घेतलेल्यांनी दिली। त्यामुळे श्रीरामपूरचा गुटखा संपूर्ण जिल्ह्यात वितरित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेजारील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, आम्हाला मात्र मिळाले नाही। मयतांची नावेही अनुदानाच्या यादीत असून हा आमच्यावर अन्याय आहे असे सांगत करोडी येथे संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आत्महत्येचा इशारा दिला आहे। या सर्व शेतकऱ्यांची समजूत तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी काढून त्यांना शासनाच्या निकषाची माहिती दिली। मात्र समजावून आपण अनुदानापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।